नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. संध्याकाळ होताच सलीलची पावलं मॅडमच्या घराकडे वळाली. आज सकाळी कॉलेजमध्ये असताना मॅडमनं त्याला संध्याकाळी घरी भेटायला बोलावलं होतं. मॅडमने नेमकं आज का बोलावलं असावं? बरेच दिवस झाले मॅडम त्याच्याशी नीट संवाद साधत नव्हत्या आणि अचानक आज मॅडमला असं काय झालं की त्यांनी सरळ त्याला घरी बोलावलं? सलीलच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले. विचारांच्या तंद्रीमध्येच मॅडमचं घर कधी आलं हे त्यालाही कळालं नाही. त्यानं बेल दाबली. थोड्या वेळानं दरवाजा उघडला गेला. दरवाजामध्ये मॅडम उभ्या होत्या. करड्या रंगाचा गाऊन मॅडमनं घातला होता. त्यांचा चेहरा जास्तच गोरा दिसत होता. ये सलील, अगदी वेळेवर आलास. सलील काहीच न बोलता आतमध्ये शिरला. सलीलची नजर चहूबाजूने फिरत होती. घरामध्ये आणखी कोणी आहे का याचा बहुतेक तो अंदाज घेत होता. काय शोधतोय सलील? मॅडम, सर दिसत नाहीयेत. अरे, मी तुला सकाळी सांगितलं होतं ना, ते आज बाहेर जाणार आहेत. हो हो, आठवलं. असं म्हणून सलीलनं सुटकेचा निश्वास सोडला. आता तो रिलॅक्स झाला होता. त्याच्या वागण्यामध्ये आता थोडासा मोकळेपणा आला. सलील, काय घेशील, चहा की कॉफी? चहा चालेल मॅडम. बरं ठीक आहे, तू पेपर वाचत बस, तोपर्यंत मी चहा घेऊन आले. असं म्हणून मॅडम आतमध्ये गेल्या आणि चहा बनवू लागल्या. सलील पेपर निहाळू लागला. खरं पाहिलं तर त्याला पेपर वाचण्यात कवडीचाही इंटरेस्ट नव्हता. कधी एकदा मॅडम त्याच्या जवळ येऊन बसतायत आणि आपल्याशी प्रेमाचे 4 शब्द बोलतायत याचीच तो वाट पाहत होता. किचनमधून मॅडम बाहेर आल्या. त्यांनी चहाचा 1 कप सलीलच्या हातात दिला आणि दुसरा कप स्वतःच्या हातात घेऊन त्या समोरच्या खुर्चीवर बसल्या. काय सलील, काय चाललंय? काही नाही मॅडम, तो संकोचला. मी तुझ्या अभ्यासाबद्दल बोलतेय. त्या अभ्यासाबद्दल मी सांगितलंय तुम्हाला. मॅडम, माझं लक्ष लागत नाही. अरे, असं केलंस तर तू नापास होशील. त्यावर सलील गप्प बसला. तू असं का वागतोयस? मॅडम काळजीनं म्हणाल्या. मला काहीच कळत नाहीये, पण मी तुला अगोदरच धोक्याची सूचना दिली होती. हो, आठवतंय मला. तरीही तुझ्यामध्ये काही बदल झाला नाही. माझा नाईलाज झालाय मॅडम. मग मॅडमला त्याची दया आली. त्यांचं मन द्रवलं आणि त्या स्वप्नीलच्या जवळ आल्या. हे बघ, आपल्या दोघांमध्ये जे झालं ते अपघातानं झालं, पण मी इतकी वाईट नाही आहे की तुझं नुकसान व्हावं असं मला वाटेल. आणि मी वारंवार म्हणते की झालं गेलं विसर आणि अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर. मला कळतंय की या वयामध्ये तुला एका चांगल्या जोडीदाराची गरज आहे, परंतु तुझी जोडीदार मी होऊ शकत नाही. माझं आयुष्य फार वेगळं आहे आणि तुझं आयुष्य वेगळं आहे. खरं पाहिलं तर या वयामध्ये तू एखादी चांगली सुंदर मुलगी पाहून तिच्या प्रेमात पडायला पाहिजेस. सलील शांतपणे पाहायला लागला त्यांच्याकडे. पण मॅडम, मला तुमच्याशिवाय दुसरं कोणीच आवडत नाही. तू असं बोलल्यावर मी काय बोलावं? मॅडमची हतबलता जाणवत होती त्याला. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत रे. आता माझंच पहा ना. मला समजूतदार, शांत, कवी मनाचा नवरा हवा होता, परंतु प्रत्यक्षात तसा नवनीत बिलकुल नाहीये. म्हणून का मी त्याला सोडून जायचं? आयुष्यामध्ये काही गोष्टी तडजोड कराव्या लागतात. तूही कॉम्प्रोमाइज करायला शिक. सलील शांतपणे मॅडमचं ऐकत होता. मॅडम, मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? साधं सरळ आहे. आपल्यात झालेल्या अपघाताला एक स्वप्न होतं हे असं समज आणि विसरून जा. सलील काहीच न बोलता शांत बसला आणि त्याचे डोळे भरून आले. मॅडम आपल्या खुर्चीवरून उठल्या आणि त्याच्याकडे गेल्या. काय झालं, का रडतोयस? मॅडम, मला कोणतीही शिक्षा द्या, परंतु तुम्हाला विसरून जायला सांगू नका. मॅडमने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याही भावनिक झाल्या. त्यांनी त्याला मिठीमध्ये ओढलं. मॅडमच्या याच प्रणय सुखासाठी तो आतुरला होता. तो आवेगानं मॅडमला चिकटला. त्याला सोड म्हणायचं धाडस आता मॅडममध्ये देखील राहिलं नव्हतं. त्याही त्याला आवेगानं आपल्याकडे ओढू लागल्या. तो हळूहळू मॅडमच्या ओठांकडे वळाला.
त्यानं आपले ओठ मॅडमच्या ओठांवर टेकवले. ते आता एकमेकांच्या ओठांचं रसपान करू लागले. दोघांनाही आता जगाचं भान राहिलं नव्हतं आणि पुन्हा जे घडू नये असं मॅडमला वाटत होतं ते पुन्हा घडलं. मॅडमला एक वेगळंच समाधान प्राप्त झालं. जे काल रात्री नवनीत तिला देऊ शकला नाही ना, ते आज सलीलनं तिला दिलं. मॅडमची खाज मिटवली होती. पण आपण चुकीचं करतोय की बरोबर हे काही मॅडमला कळत नव्हतं. बहुतेक आता सलील त्यांची गरज बनत चालला होता. सलील, आपण जे करतोय ते योग्य नाही. ते मला कळतंय मॅडम, पण मला फक्त तुम्ही हवे आहात. सलीलला लगेच काही गोष्टी कळणार नाहीत हे अपर्णाने ओळखलं. हळूहळू त्याला काही गोष्टी आपण समजून सांगाव्या लागतील याचा तिनं विचार केला आणि त्याच्याशी आर्ग्युमेंट न करता भविष्याबद्दल ती काही गोष्टी त्याला सांगू लागली. सलीलही त्या गोष्टी शांतपणे ऐकत होता. तितक्यात दरवाजाची बेल वाजली. आता कोण आले असं म्हणून ती दरवाजाकडे वळाली. सलील पेपर घेऊन वाचत बसला. तिनं दरवाजा उघडला आणि समोर पाहते तर काय, समोर नवनीत. तिला आश्चर्याचा धक्का लागला. नवनीत, तू आज येणार नव्हतास ना? हो, ठरलं तर तसंच होतं, पण अचानक माझी मीटिंग कॅन्सल झाली आणि मग मी घरी यायचं ठरवलं. आतमध्ये येताच त्याची नजर सलीलकडे गेली. सलीलला तो अगोदर एकदा भेटला होता, त्यामुळे त्याचं त्याला काही विशेष वाटलं नव्हतं. पण आता सलील कसा आला हा प्रश्न त्याच्या मनामध्ये येऊन गेला. परंतु चेहऱ्यावर कुठलेही भाव न दर्शवता तो सलीलकडे वळाला. हाय सलील, कसा आहेस? ठीक आहे सर, तुम्ही कसे आहात? अरे एकदम मजेत. आज कसं काय इकडे येणं केलं? आता सलीलला काय बोलावं ते सुचेना. कसं बसं धाडस करत तो म्हणाला, सर गणितातील काही प्रश्न मला सुटत नव्हते, त्यामुळे मॅडमने आज संध्याकाळी ये म्हणून सांगितलं होतं. हातामध्ये पाणी घेऊन आलेली अपर्णा म्हणाली, हो नवनीत, मीच त्याला बोलावलं होतं. गणितामध्ये हा फार कच्चा आहे. इतर वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत याची गती फार कमी आहे. त्यामुळे याला काही गोष्टी सेपरेट सांगणं गरजेचं आहे, म्हणून मी याला घरीच बोलावलं. यावर नवनीत हसला. अगं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, हे मी सहजच विचारलं. चालू दे तुमचा अभ्यास, असं म्हणून नवनीत बेडरूमकडे वळाला. आता घरातल्या वातावरणामध्ये काहीशी अस्वस्थता जाणवत होती. हे सलील आणि अपर्णालाही जाणवत होतं. तो मॅडमकडे पाहून म्हणाला, मॅडम मी निघू का? जातोयस? मॅडमनं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. हो, उरलेलं उद्या तुमच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करेल. ती म्हणाली, ठीक आहे. सलीलने बेडरूमकडे पाहिलं तर बेडरूमचा दरवाजा उघडाच होता. तो नवनीत सरांकडे पाहून म्हणाला, सर निघतो मी. ठीक आहे, ये पुन्हा कधीतरी. नवनीत पायातले मोजे काढण्यामध्ये व्यस्त होता. मॅडम सलीलला दरवाजापर्यंत घेऊन गेल्या. तो गेल्यानंतर मॅडमनं दरवाजा लावून घेतला आणि मग त्या बेडरूमकडे आल्या. नवनीत, तू मला आश्चर्याचा धक्काच दिलास. मला वाटलं आता तू उद्याच येशील आणि मी सकाळी सलीलला संध्याकाळी ये म्हणून सांगितलं. यावरती नवनीत हसला. बोलताना त्याची उडालेली धांदल त्याच्या नजरेतून सुटली नाही. ठीक आहे, नो इश्यू, असं म्हणून तो बेडरूममध्ये झोपायला गेला. हॉलमध्ये पेपर घेत अपर्णा बसली. ती विचार करायला लागली होती की आपले हे प्रकरण नवनीतच्या लक्षात तर येत नसेल ना. आलं तरी तो दाखवणार नाही तेवढा बेरकी आहे नवनीत. ठीक आहे, आपण पण कुठे काय पाप करतोय. आपण आपल्या गरजेचा विचार करावा. तो काय काय करत असेल आपल्याला माहीत नाही. असे अनेक चांगले वाईट विचार तिच्या मनामध्ये येत होते. आता संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होत होतं. आपल्या सभोवताली झालेला अंधार तिच्या लक्षात आला. ती उठली आणि तिनं लाईट लावले आणि ती बेडरूमकडे गेली. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, नवनीत काही गेम करेल का? आणि सलील खरंच मॅडमच्या या प्रणयातनं बाहेर पडेल का? तुम्हाला काय वाटतं? हे शरीर सुख एवढं सोपं असतं सोडणं? नक्कीच नाही. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.